नागपूर येथे 28 ऑक्टोबर रोजी शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी होणाऱ्या आंदोलनाची तयारी करण्यासाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत आणि राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पुणे येथे झालेल्या दिव्यांग मेळाव्यास 3000 पेक्षा जास्त दिव्यांग बांधवांनी विक्रमी गर्दी करत मेळावा संपन्न केला। शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दिव्यांगांना 6000 रुपये पेन्शन, दिव्यांगांसाठी बजेटमध्ये 25000 कोटींची तरतूद करण्यात यावी या मागण्यांसाठी विराट मोर्चा काढण्यात येणार असून पुणे जिल्ह्यातून जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बच्चू कडू यांनी केले। मेळावा यशस्वी होण्यासाठी सोमनाथ लवांडे दौंड, फिरोज पठाण पुरंदर, बापू कुडले भोर, काशीनाथ मोरे मावळ, भाऊसाहेब नवले शिरूर, नितीन पकाले हवेली, छाया पिंगळे खेड, अनंत गायकवाड इंदापूर, मृत्युंजय सावंत बारावती, नामदेव वालगुडे वेल्हे, जिल्हाध्यक्ष शरद जाधव, सुरेश जगताप, पुणे शहराध्यक्ष विष्णू गुंडाळ, महिला जिल्हाध्यक्ष अनिता कदम, सुरेखा ढवळे, सुप्रिया लोखंडे, उज्ज्वला गाडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले। काय विषय? नागपूरच्या आंदोलनासाठीच ही बैठक बोलावली होती। दिव्यांगांचा मेळावा प्रचंड संख्या होती, प्रचंड उत्साह होता आणि मला असं वाटतं का पुणे जिल्ह्यातूनच आज जी काही इथे उपस्थिती आहे ते किमान 5 ते 6000 दिव्यांग बांधव आमचे पुण्यातून फक्त नागपूरसाठी आल्याशिवाय राहणार नाही। सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली। सातवजी असेल, ढवळेताई असेल, आमच्या कदमताई असेल, जाधवजी असेल, जिल्हा प्रमुख मंत्री आहे, आमचे माऊली आहेत, सगळ्यांनी मेहनत घेतली आणि सगळ्या तालुका प्रमुखांचा मी आभार मानतो। जी सर्टिफिकेट करून जे लोक गैरफायदा घेतात यावर आपण काय करू? आता गैरफायदा होणार नाही, त्यांना अंदर जावं लागेल। आजचा कशाविषयी मेळावा होता? आजचा हा दिव्यांग मेळावा यासाठी आयोजित केला होता की 28 ऑक्टोबरला नागपूर येथे प्रहारचं मोठं आंदोलन होणार आहे। या आंदोलनाची तयारी करण्यासंदर्भात इथं पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती, परंतु या बैठकीचं रूपांतर मेळाव्यात झालंय। कारण इथं बैठकीसाठी 101 पदाधिकारी बोलवण्यात आले होते, परंतु 2-1 हजार लोक गोळा झाल्यामुळं याला मेळाव्याचं स्वरूप प्राप्त झालं आणि बच्चू भाऊंनी 2000 लोकांना मार्गदर्शन केलं की आपल्या दिव्यांगांच्या मागण्यासाठी व शेतकऱ्यांचा पूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी 28 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे आंदोलन होणार आहे आणि ह्या आंदोलनाला पुण्यातून 5 ते 6000 दिव्यांग बांधव उपस्थित राहणार आहे। ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।